हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर आजचा जो ब्लॉग आहे तो आपला शिलाईशी रिलेटेड असणार आहे। तर दिवसभरात मी आज काय काय शिवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। तर आता घरातले कामं वगैरे सगळे आवरून झालेले आहेत आणि आता एक ब्लाऊज शिवला आहे मी बोटनेकचा। ट्रेंडिंग बाही डिझाईन शिवलेली आहे त्याला आणि पाठीमागे बोटनेक दिलेला आहे। पण त्याला बोटनेकला आपल्याला जे आता नवीन ट्रेंडिंग साडी आहे ना त्याला ती ग्लूची लेस येते, ती आपल्या मशीनवर चालत नाही। तर ती लेस आपल्याला ग्लूने चिपकवायची आहे। त्याच्यासाठी मी मिशोवरून ग्लू ऑर्डर केला होता। तर कशी चिपकवायची ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच। त्याच्यानंतर आपल्याला एका कस्टमरचे 4 ब्लाऊज आहेत ते कटिंग करायचे आहेत। सिंपल ब्लाऊज आहेत 4 टक्सचे आणि पाठीमागे एकदम ब्रॉड असा राऊंड नेक आहे। मध्ये चौकोन शेप असतो, त्याच्यातच हलकासा कॉर्नरला राऊंड द्यायचा, असं खूप असा ब्रॉड नेक आपल्याला इथं बनवायचं आहे। तर त्याचीच कटिंग आता आपण करणार आहोत। त्याच्या अगोदर चला मी तुम्हाला दाखवते गळ्याला लेस कशी लावायची ग्लूने ते। ओके चला। तर इथे बघा बोटनेकमध्ये आपण बॅक साईडला अशा प्रकारे ही डिझाईन दिलेली आहे। याच्यावरच आता आपल्याला लेस चिपकवायची आहे। तर इथे बघा लेस चिपकवण्यासाठी या ग्लूचा इथे मी वापर करणार आहे, जो की मी मिशोवरून मागवलेला आहे। तर इथे बघा आपली जी ब्लाऊज पीसला लेस येते ती इथे लेस मी अगोदरच साईडला काढून ठेवलेली होती आणि ही इझिली निघते, ग्लूनेच चिपकवलेली असते साडीला, त्याच्यामुळे पण अगदी इझिली निघते। कपडा वगैरे कट करायची काहीच गरज पडत नाही। तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपण तुम्ही लेसलाही ग्लू लावून घेऊ शकता किंवा मग ब्लाऊज पीसवरही लावून घेऊ शकता। तर इथे बघा मी लेसला अगोदर थोडंसं लावून घेते ग्लू आणि त्याच्यानंतर आता कुठल्याही एका साईडपासून आपल्याला इथं लेस लावायला चालू करायचं आहे। इथे बघा व्यवस्थित आता ग्लू लावल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित किनारीला व्यवस्थित पकडून व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची। त्याच्यानंतर पूर्ण जो शेप आहे त्याच्यावर असा थोडा थोडा ग्लू लावून घ्यायचा आणि पूर्ण लेस त्याच्यावर अशी व्यवस्थित अटॅच करत जायची। आणि हा ग्लू सुकल्याच्या नंतर एकदम परफेक्ट असा आपला सुकल्याच्या नंतर टाईट होतो, अजिबात निघत नाही, काही नाही। तुम्ही ब्लाऊज धुतला ना तरी पण निघत नाही, एवढा छान हा ग्लू आहे। आणि आपल्याला टेलर कामासाठी तर खूपच महत्त्वाचं असं आहे, कारण आता नवीन नवीन एवढ्या अशा लेसेस निघालेल्या आहेत ना ज्या आपल्या मशीनवर चालत नाहीत, मग नंतर आपल्याला सुई धाग्याने हाताने लावावे लागतात। अशा वेळेस आपला खूप वेळ वायाला जातो। त्याच्यामुळे हे खूपच सुंदर असा हा ग्लू आहे, जो की आपला खूप वेळ वाचवतो। तर इथे बघा दुसऱ्या कॉर्नरला आल्याच्या नंतर इथे बघा आपल्याला लेस कट करून घ्यायची, कारण ही लेस फोल्ड होत नाही व्यवस्थित आणि व्यवस्थित फोल्ड नाही झाली की मग तिथं असा उचलून येते लेस, त्याच्यामुळे कट करून घ्यायची। आणि त्याच्यानंतर बघा पुढे अशा प्रकारे ग्लू लावून घ्यायचा आणि खालच्या साईडला परत लेस आपल्याला लावून घ्यायची आहे, जी आपण कट करून साईडला ठेवलेली आहे। तर इथे बघा इथं मला थोडीशी लेस कमी पडली होती, पण एका असे भरपूर सारे ब्लाऊज आले होते याच्यातले शिल्लक, याच्यातले तर काही ब्लाऊजमधली लेस राहिली होती शिल्लक, त्यातला मी थोडासा तुकडा कट करून इथं कॉर्नरला लावून घेतला। त्याच्यानंतर व्यवस्थित वरून पण ग्लू लावला, जेणेकरून जो तुकडा आहे तो आपला निघणार नाही। त्याच्यानंतर जिथं पण कॉर्नर्स आहेत थोडीशी आपली लेस उचलल्यासारखी वाटते तिथं पण व्यवस्थित असं ग्लू लावून घेतला आणि एक 15 ते 20 मिनटं मी याला सुकायसाठी ठेवलं। जास्त वेळ ठेवायचा आहे, पण आता सध्या मी फक्त 15-20 मिनटं। तर इथे बघा अशा प्रकारे इथं मी गळ्याला लेस चिपकवून घेतलेली आहे आणि एकदम परफेक्ट अशी चिपकलेली आहे, अजिबात निघत वगैरे नाही। आणि ग्लू जो आहे तोही एकदम परफेक्ट असा आहे, अजिबात निघत नाही, धुतल्यावर सुद्धा निघत नाही। मी याच्या अगोदर पण एक व्ही नेकची डिझाईन टाकली होती, त्याच्यात बघा मी बो चिपकवलं होतं, पण धुतल्याच्या नंतर अजिबात निघाला नाही। खूप सुंदर असा आहे। तुम्हाला जो ऑर्डर करायचा असेल तर कमेंट करा, तशी मी तुम्हाला लिंक त्याची देईन कम्युनिटी पोस्टमध्ये। ओके त्याच्यानंतर इथे बघा अशा सुंदर अशा आपण ट्रेंडिंग, आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये या स्लीव डिझाईन आहेत, ते स्लीव डिझाईन दिलेली आहे आणि पाठीमागे बोटनेक आहे। आणि इथं बघा पुढं जो आहे तो आपला कटोरी आहे। तर बऱ्याच जणींना पाठीमागे बोटनेक असल्याच्या नंतर पुढं कटोरी ब्लाऊज कटिंग करता येत नाही, तर तुम्ही बघू शकता किती परफेक्ट एकदम आपले कटोरी ब्लाऊज इथं आलेला आहे। तर तुम्हाला जर असं पाठीमागे बोटनेक आणि पुढे जर कटोरी ब्लाऊज हवा असेल तर तशी मला कमेंट करा, त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। इथे बघा अशा प्रकारे हा जो ब्लाऊज आहे तो 38 साईजचा ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज आहे पुढं आणि पाठीमागं आपण याला बोटनेक दिलेला आहे, सुंदर असा बोटनेकची डिझाईन दिलेली आहे, ट्रेंडिंग स्लीव डिझाईन दिलेली आहे। तर ब्लाऊज कसा झाला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर लाईक नक्की करा। तर चला आता आपण ब्लाऊज कटिंगला सुरुवात करूया।